या आपण विश्वास आणि आज्ञापालन या उपदेश शीर्षकासह बायबलच्या माध्यमातून परमेश्वराच्या शिकवणीचा अभ्यास करूया. सर्व लोकांनो, परमेश्वर तुम्हाला कोणत्या प्रकारचे परमेश्वर आहेत असे वाटते? परमेश्वराने सुरुवातीपासून शेवटला प्रकट केले आणि बायबल असे म्हणत नाही का की परमेश्वराने प्राचीन काळापासून सर्व काही प्रकट केले? याशिवाय बायबल असे म्हणत नाही का की परमेश्वर आपल्या हरवलेल्या संतानांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी या पृथ्वीवर आले? याद्वारे आपण हे समजू शकत नाही का की बायबल परमेश्वराच्या संतानांच्या तारणासाठी लिहिले गेले आहे? अशा प्रकारे आपण आज्ञाधारक संतान नाही बनले पाहिजे का, जे कोणताही बदल न करता बायबलमधील परमेश्वराच्या शिकवणीचे पालन करते? विश्वास अदृश्य जगाच्या बाबींना स्पष्ट करतो. जेव्हा दृश्यमय जगात विश्वास प्रकट होतो तेव्हा तो आज्ञाधारकपणाचा परिणाम असतो. जेव्हा आपण इब्री लोकास पत्र अध्याय 11 पाहतो, जो विश्वासाविषयी आहे, तेव्हा आपण आज्ञाधारकपणाची उत्तरे शोधू शकतो. विश्वासाने नोहा, विश्वासाने अब्राहम, विश्वासाने मोशे, विश्वासाने सारा. आपण पाहू शकत नाही का की त्या सर्वांनी आज्ञाधारकतेचे कृत्य केले? आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी परमेश्वराने सैतानाच्या दृष्ट योजनांचा नाश केला आणि आपल्या संतानांना मौल्यवान शिकवण म्हणजेच बायबल दिले. बायबल वर्णन करते की सैतान आपल्याला कसे अडवेल आणि आपण सैतानाच्या दुष्ट योजनाविरुद्ध कसे लढू शकतो. म्हणून विश्वासाच्या मार्गावर न चुकता चालण्यासाठी आपण स्वतःला बायबल प्रती समर्पित करू नये का? याद्वारे आपण समजू शकतो की आपल्याला परमेश्वराच्या वचनांचे पालन का केले पाहिजे. आता जर आपण तपासले की आपण त्यांच्या वचनांचे पालन करण्यात का अपयशी ठरतो, तर आपल्याला याची जाणीव होऊ शकते की जरी परमेश्वराने आपल्याला त्यांचे वचन दिले आहेत, पण जेव्हा आपण असा विचार करतो की आपले स्वतःचे अनुभव चांगले आहेत, तेव्हा आज्ञा उल्लंघनाची कृत्ये प्रकट होतात. जर असे होते तर हे दिसून येते की परमेश्वरावर आपला विश्वास अस्पष्ट झाला आहे. त्यामुळे विश्वास आणि आज्ञापालन नेहमी एकत्र असतात. ज्यांच्याकडे विश्वास आहे ते चांगल्या प्रकारे आज्ञापालन करू शकतात आणि जे आज्ञा पाळतात ते विश्वास ठेवणारे लोक आहेत. आज या आपण परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देऊन या गोष्टीवर विचार करूया. मी तुम्हाला जोसन राजघराण्यातील एक गोष्ट सांगतो. तेथे एक उच्च पदधारक अधिकारी होता ज्याच्याकडे अनेक दास होते. एके दिवशी त्याने विचार केला, आपण सर्व मनुष्य आहोत. दासांना कठीण परिस्थितीत काम का करावे लागते आणि श्रीमंत लोकांची सेवा का केली जाते? म्हणून त्याने आपल्या सर्व दासांना स्वतंत्र करण्यासाठी एकत्र केले. तो म्हणाला, उद्या मी तुमची सर्व कागदपत्रे जाळून टाकेल आणि तुम्ही स्वतंत्र नागरिक व्हाल. पण त्यापूर्वी माझी एक शेवटची विनंती आहे. कोठारात पुष्कळ गवत आहे. याला दोरीमध्ये वळवा आणि शक्य तितके पातळ करा. तुम्ही यावर पूर्ण रात्रभर किंवा थोडा वेळ काम करू शकता. पण उद्या सकाळी जाण्यापूर्वी अंगणात सर्व दोऱ्या गोळा करा. ही घरधन्याची शेवटची आज्ञा असल्यामुळे दासांनी गवताची दोरी बनवण्यास सुरुवात केली. काहींनी ते घाईघाईने केले, तर काहींनी याला बारीक आणि लांब दोऱ्यामध्ये बनवले, जसे की घरधन्याने त्यांना सांगितले होते. तेव्हा घरधन्याने पैशाची एक मोठी पेटी ठेवली आणि म्हटले, ही नाण्यांनी भरलेली आहे.
म्हणून तुम्ही बनवलेल्या पेंढ्यांच्या दोरीवर तुम्हाला जेवढे नाणे येईल तेवढे घ्या. ज्यांनी याला जाडसर वळवले त्यांना जाड दोरी मिळाली. जेव्हा दोरी जाड असते तेव्हा त्याला वळवणे जास्त सोपे नसते का? मात्र ती नाण्याच्या छिद्रात बसू शकत नव्हती. काही दासांना वाटले, मी उद्या निघत आहे, या दोरीला बनवण्याची काय गरज आहे? आणि त्यांनी एक छोटी दोरी बनवली. ते जास्त नाणी घेऊ शकले नाही. पण ज्यांनी घरधन्याच्या सूचनेचे पालन केले आणि रात्रभर दोरीला शक्य तितके पातळ आणि लांब केले, ते पुष्कळ नाणी घेऊ शकले. भाऊ आणि बहिणींनो, जेव्हा परमेश्वर आपल्याला एखाद्या गोष्टीची आज्ञा देतात तेव्हा ती त्यांच्या हितासाठी नाही तर आपल्या हितासाठी असते. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे आज्ञा उल्लंघन करण्याचे कोणतेही कारण नाही. या आपण विचार करूया की जेव्हा आपण परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला स्वर्गामधील आणखी जास्त अद्भुत खजिना देतील. कथेमध्ये काही दासांनी निष्काळजीपणे दोरी बनवली आणि काहींनी घरधन्याच्या आज्ञाकडे दुर्लक्ष करून जाड दोरी बनवली. तेथे सर्व प्रकारचे लोक होते, पण शेवटी ज्यांनी घरधन्याच्या शब्दाचे पालन केले त्यांनी असा विचार केला, मी घरधन्याच्या उदारतेने जगलो, कारण ही त्यांची शेवटची आज्ञा आहे, म्हणून मी किमान हे योग्यरित्या केले पाहिजे. अशा प्रकारे ज्यांनी 10 मीटर लांब दोरी बनवण्यासाठी रात्रभर परिश्रम घेतले ते त्यांच्या दोरीमध्ये धरून ठेवता येईल तेवढी नाणी घेऊ शकत होते, पण लहान दोरी बनविणारे जास्त नाणी घेऊ शकत नव्हते. सर्व लोकांनो, परमेश्वराच्या आज्ञासोबतही असेच आहे. जेव्हा परमेश्वर आपल्याला काही आज्ञा देतात तेव्हा ती आपल्या तारणासाठी आणि हितासाठी असते. म्हणून आपल्याला आज्ञा उल्लंघनाकडे घेऊन जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीला फेकून दिले पाहिजे. हे सर्वात आशीर्वादित जीवन नसेल का? या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वर एक दृष्टी टाकूया. या आपण अध्याय 22 वचन 17 वर एक दृष्टी टाकूया. आत्मा व वधूही म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये, आणि तहानेला येवो, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. या पुस्तकातील म्हणजे बायबल संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरातून देव काढून टाकेल. काहीही न बदलता पण जसे परमेश्वराच्या आज्ञा आहेत तसेच पालन करा. दुसऱ्या शब्दात, परमेश्वराच्या वचनामध्ये आपले विचार किंवा मानवनिर्मित तत्वज्ञान जोडू नका. परमेश्वराने म्हटले, मी तुम्हाला जे काही आज्ञा दिल्या आहेत त्या सर्व लोकांना प्रचार करा. या युगात सैतान स्वर्गीय लोकांना सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यापासून थांबवत आहे. म्हणून ही एक आत्मिक परिस्थिती जी आपल्या उघड्या डोळ्यांना अदृश्य आहे. जसे की परमेश्वर अदृश्य जगाला पाहतात आणि सुरुवातीपासूनच शेवट ओळखतात, म्हणून ते आपल्याला आज्ञा देतात, असे करू नका, या गोष्टी करा. त्यांनी असे का केले? जेव्हा आपण विश्वास ठेवतो की परमेश्वर आपल्या भल्यासाठी या मार्गावर आपले मार्गदर्शन करत आहेत आणि त्याचे आशीर्वादात रूपांतर कसे होईल, तेव्हा आपण कोकऱ्याचे पालन करू शकत नाही का?
जेथे ते आपले मार्गदर्शन करतात. 우리 그러한 내용 या आपण अनुवाद अध्याय 28 द्वारे याची पुष्टी करूया. या आपण अनुवाद पुस्तक अध्याय 28 वचन 1 पाहूया. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करेल. 뛰어나게 하실 것이라. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील 어찌하면요. तर हे सर्व आशीर्वाद कोणाकडे? 모든 복이 तुझ्याकडे धावत येतील. 한다고 했습니까? हे कधी होईल? 복을 받게 하기 위해 अशा प्रकारे आपण पुष्टी करू शकतो की सर्व काही आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी होते. 하나님의 말씀 हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. 내게 임하며 नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. 복을 받을 것이며 तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शिरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. 것이며 내 광주 तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील 복을 받을 것이며 व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. 나가도 복을 받을 것이라. याचा अर्थ असा नाही का 언제나 की आशीर्वाद नेहमी आपला पाठलाग करतील? परमेश्वराने आपल्याला शिकवले की आपण जे काही करतो त्यामध्ये ते आपल्याला आशीर्वाद देतील. 뭘 할 때요? हे कधी होते? जेव्हा आपण परमेश्वराच्या सर्व वचनांचे पालन करतो. पण परमेश्वराने याच्या विरुद्ध प्रकरणाची देखील नोंद केली. आज्ञाधारकांना परमेश्वराने अनेक आशीर्वादांचे वचन दिले, जसे की पुंज नव्हे तर मस्तक करील. 반대로 या उलट जे आज्ञा उल्लंघन करतात त्यांचे काय होते? 벌어질까? 15 या आपण वचन 15 जाऊया. 내가 उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे 규례를 त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीत तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. 내게 नगरात तू शापित होशील व शेतीवाडीत तू शापित होशील. तुझी टोपली व तुझी परात शापित होईल. 또내 광주리와 तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, 내 몸의 소생 तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स शापित होतील. 저주를 받을 것이며 तू आत येशील तेव्हा शापित होशील व बाहेर जाशील तेव्हा शापित होशील. 받을 것이라. 여기서 हे 계속 보면 आज्ञा उल्लंघनामुळे येणाऱ्या शापाबद्दल 받을 저주의 सविस्तर वर्णन करते. 장황하게 기록되어 있습니다. मग आज आपण अनुवाद अध्याय 28 मधील परमेश्वराच्या वचनावर विचार करूया. 회개를 다 알고 있 परमेश्वराला सैतानाच्या सर्व योजना माहीत होत्या 어떻게 사 आणि त्यांनी आपल्याला तारणाचे जीवन कसे जगावे हे दाखविण्यासाठी बायबल दिले 성경의 가르침을 주셨고 आणि आपल्याला बायबलनुसार जगण्याची आज्ञा दिली. 공부하고 계십니다. 영의 आत्मिक जगात वेळ आणि जागेचे बंधन नाही, 제약이 없지 않습니다. हो ना? 그러니까 우리가 त्रिमितीय जगामध्ये 3500 वर्षापूर्वीचे प्राचीन वाटते. 까마득한 옛날처럼 보이고 काही लोक विचार करतात की 역사가 त्या वेळेपासून आजपर्यंतच्या घटनांना लागू करणे फार प्राचीन नाही का? 시대착오적인 발상이 아닐까 मात्र आत्मिक जगात 생각도 계십니다만 मग ते 3000 वर्षापूर्वीचे असेल किंवा आज असेल, 지금의 이 सर्व काही सध्याच्या काळात आहे. 형입니다. 신명기 अनुवाद अध्याय 28 लोकांना 2 गटामध्ये विभाजित करते, जे आज्ञाधारक आहेत आणि जे आज्ञा उल्लंघन करतात. 크게 둘로 나누셨습니다. 하나님 कारण परमेश्वराला सैतानाच्या दृष्ट योजना माहीत आहेत, 이기 때문에 म्हणून ते शेवटल्या दिवसात आपल्याला फक्त त्यांच्या आज्ञेचे पालन करण्याची सूचना देतात, जेणेकरून आपण धोका आणि पाशापासून वाचू शकू. 만 따라오라고 했습니다. आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्याची परमेश्वराच्या प्रेमाची इच्छा नाही का? 함께 있지 않습니까? जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनांचे पालन करतो 하나님 तेव्हा आपण स्वर्गात जाऊ शकतो. म्हणून असा विचार करणे चुकीचे आहे की 아주 뭐 हे असे काही आहे जे फक्त प्राचीन लोक करत होते. 이렇게 생각하면 결단코 안 되는 것이죠. जर या युगामध्ये याची गरज नसती 이런 말씀이 필요치 않았다고 तर अनुवाद अध्याय 28 मध्ये त्याची नोंद केली गेली नसती. 장에 기록 तुम्ही सहमत नाही का? 않겠습니까? 예, 우리 계속 या आपण 1 शमूएल अध्याय 15 सोबत सुरू ठेवूया. 1 शमूएल अध्याय 15 या आपण वचन 22 पाहूया.
तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, 소리 순종하는 것을 좋아하심 같이 तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, काय यापेक्षा काय बरे आहे? यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. 거역하는 것은 अवाग्या जादूगिरीच्या पातकासमान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन यासारखा आहे. 왕이 여호와의 말씀 तो परमेश्वराचा शब्द मोडला आहे, म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. 하시나이다라고 शमूएल संदेष्टाने शाऊल राजास परमेश्वराच्या वचनाचे पालन न करण्याच्या परिणामाबद्दल समजावून सांगितले. 설명해 주러 지금 왔습니다. शमूएलाने विचारले, 그왜 तुम्ही अमालेकांच्या सर्व पशुधनाचा नाश का केला नाही? 어떤 우양들을 다 제거하지 않았습니까 하니까 शाऊलने म्हटले, 포동포동한 मी ते परमेश्वरासाठी अर्पण करण्याचा प्रयत्न केले. 제사 परमेश्वराने त्याला हे वचन दिले कारण की त्यांना बलिदान हवे होते का? 하나님이 아니지 않습니까? अजिबात नाही. 수양의 कोणते चांगले आहे? 겠습니까? मेंढ्यांची चरबी 하는 것이 की परमेश्वराच्या वचनाचे पालन करणे? 이제 사무엘은 शामुएल खरोखर शाऊल राजाशी प्रेम करत होता, 하고 존중했습니다. 근데 पण परमेश्वराविरुद्ध आज्ञा उल्लंघनामुळे 순종으로 말미암아 하나님의 그 은혜가 परमेश्वराच्या कृपेने शाऊल राजाला सोडले 누구보다도 आणि शमूएल संदेष्टाला शाऊलबद्दल खूप वाईट वाटले. 했고 안타까워 हा इतिहास आपण बायबलमध्ये शोधू शकतो. 살펴볼 수가 있습니다. 이 사울왕 परिणामी राजा शाऊलने परमेश्वराची कृपा गमावली. 은혜를 शेवटी तो एका खेदजनक स्थितीत आला. 이제 안타까운 위치에 또 놓이게 됐던 것이죠. याद्वारे आपण आज्ञा उल्लंघनाचे परिणाम पाहू शकतो. 한다는 것을 사울의 그 역사를 통해서 우리는 또 확인해 볼 수가 있겠습니다. या आपण 2 राजे अध्याय 23 वर जाऊया. मंदिरामध्ये कराराचे पुस्तक सापडल्यानंतर योशिया राजाच्या काळात त्यांनी ओलांडनाबद्दल चर्चा केली. वचन 3, मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बध व नियम जीवेभावे पाळीन. ह्या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन. तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला. कराराच्या वचनांची पुष्टी करण्याचा अर्थ काय आहे? जेव्हा राजाने म्हटले मी कराराचे पालन करीन, तेव्हा लोकांनी कराराच्या वचनांचे पालन करण्याचा आपला विश्वास दाखवला. म्हणून इस्रायलने सर्व मूर्ती फेकून दिल्या आणि परमेश्वराच्या करारानुसार ओलांडन सण पवित्रपणे पालन केला. ही नोंद आपण 2 राजे अध्याय 23 मध्ये पाहू शकतो. या कारणास्तव परमेश्वराने योशिया राजाबद्दल म्हटले, मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या साऱ्या मनाने, आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व बलाने परमेश्वर भजनी लागणारा योशियासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही. आपण याची पुष्टी 2 राजे अध्याय 23 मध्ये करू शकतो. या आपण गणना अध्याय 32 वचन 11 वर जाऊया. गणना अध्याय 32 वचन 11. मिसर देशातून निघालेल्या लोकांपैकी 20 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे जे आहेत, त्यातील कोणीही अब्राहाम, इसाक व याकूब यांना जो देश देण्याची मी शपथ वाहिली होती तो पाहणार नाहीत, कारण त्यांनी काय केले ते मला पूर्णपणे अनुसरले नाहीत. मिसर ते कनानच्या प्रवासादरम्यान परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलेला न्याय हा होता. कारण त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही, म्हणून ते दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या कनानमध्ये प्रवेश करणार नाहीत. वचन 12. कनेजी यपुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुवा हे मात्र तो देश पाहतील, कारण त्यांनी काय केले
ते परमेश्वराला पूर्णपणे अनुसरले आहेत. काही आपल्या आज्ञा उल्लंघनामुळे प्रवेश करू शकले नाहीत, तर काही आपल्या आज्ञाधारकपणामुळे प्रवेश करू शकले. परमेश्वराने त्यांच्यामध्ये स्पष्टपणे फरक केला. म्हणून आपल्या विश्वासाच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाचे पालन करणे किती महत्वाचे आहे. कनान देशात प्रवेश करणे म्हणजे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे. या व्यतिरिक्त कनानमध्ये प्रवेश न करणे म्हणजे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश न करणे आहे. आपण आज्ञापालन करणारे आणि पालन न करणारे यांच्यामधील परमेश्वराच्या न्यायाला आपल्या हृदयात कोरले पाहिजे. ज्यांना परमेश्वराने म्हटले ते प्रवेश करणार नाहीत, ते सर्व रानात मरण पावले. त्यांच्यापैकी कोणीही कनान पाहिले नाही. मात्र यहोशुवा, कालेब आणि 20 वर्षापेक्षा कमी वयाच्या तरुण पिढीने कनानमध्ये प्रवेश केला. शेवटी आज्ञाधारकपणा आणि आज्ञा उल्लंघनापुढे असे परिणाम प्राप्त झाले. या युगामध्ये देखील जेव्हा परमेश्वर आपल्याला आज्ञा देतात तेव्हा ते विनाकारण नाही. जर त्यांनी असे केले तर ते सैतानाच्या मोहात पडतील आणि त्यांचा आत्मा मरण पावेल. जसे की परमेश्वराला हे अगोदरच माहीत आहे, म्हणून त्यांनी आपल्याला त्यांच्या वचनाद्वारे शिकवले नाही का? आपल्याला परमेश्वराच्या शिकवणींना मानवी विचारांच्या रूपात स्वीकारले नाही पाहिजे, पण त्या परमेश्वराच्या आज्ञा आहेत ज्यांचे पालन केले पाहिजे आणि आज्ञाधारकपणाद्वारे आपले तारण पूर्ण केले पाहिजे. या आपण अनुवाद अध्याय 30 वर जाऊया. अध्याय 30 वचन 1. मी तुझ्या पुढे मांडलेल्या या सर्व गोष्टी म्हणजे हे आशीर्वाद व शाप जेव्हा तुझ्यावर येतील आणि तुझा देव परमेश्वर तुला ज्या ज्या राष्ट्रामध्ये घालवून देईल तेथे तू या गोष्टींचे स्मरण करशील. आणि जेव्हा तू आपल्या मुलाबाळासह संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने आपला देव परमेश्वर याच्याकडे वळशील आणि जे काही आज मी तुला सांगितले आहे त्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील. हे एक अतिशय महत्वाचे वाक्य आहे जेव्हा तुम्ही त्याची आज्ञा पाळता. वचन 3. तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारेल आणि तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रामध्ये त्याने तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील. तुझे परागंदा झालेले लोक दिगंतापर्यंत विखरले असले तरी तेथून तुझा देव परमेश्वर तुला एकत्र करून आणील. तुझे पूर्वज ज्या देशाचे वतनदार होते त्यात तुझा देव परमेश्वर तुला आणील आणि तू त्या देशाचा वतनदार होशील. तो तुझ्या पूर्वजापेक्षा तुझे अधिक कल्याण करेल आणि तुला अधिक बहुगुणित करेल. तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयांची सुनता करेल आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर यांच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने प्रेम करशील. पण हे सर्व शाप तुझा देव परमेश्वर तुझा छळ करणाऱ्या शत्रूंवर व द्वेष्ट्यांवर आणील. तू तर पुन्हा आपण काय केले पाहिजे? परमेश्वराची वाणी ऐकशील आणि ज्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या सर्व पाळशील. तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज या बाबतीत तुझी समृद्धी करेल. परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजावर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकून या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर यांच्याकडे आपला संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने वळलास तर असे होईल. परमेश्वर नेहमी त्यांच्या आज्ञापालन करणाऱ्यासाठी आशीर्वाद तयार करतात. मात्र या जगात राहत असताना आपण अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने शिकलो. आपल्याला असे वाटते की
माझ्या स्वतःच्या विचारांचे पालन करणे सर्वात योग्य आहे. 그것이 가장 옳은 것인 줄 생각합니다. पण जर आपल्या स्वतःच्या पद्धती परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध आहेत, तर आपण त्यांना सोडले नाही पाहिजे का? 되지 않겠습니까? 예. 하나님의 뜻이 어디 जेव्हा आपण स्वतःला विचारतो परमेश्वराची इच्छा कोठे आहे 하나님께서 आणि त्यानुसार कार्य करतो, तेव्हा परमेश्वराने आपल्या मागील चुका सुधारण्याचे आणि आपल्यासाठी पुन्हा आशीर्वाद प्राप्त करण्याचा मार्ग उघडण्याचे वचन दिले आहे. 하나님께서도 여시겠다고 일러주셨습니다. 예. 이런 ही शिक्षा संपूर्ण बायबलमध्ये मिळते. 곳에서 하나님 우리가 발견해 볼 수 있는데요. या आपण इब्री लोकास पत्र अध्याय 3 वचन 16 एक दृष्टी टाकूया. अध्याय 3 वचन 16. 말씀 보시면 듣고 कारण ऐकूनही कोणी चिड आणली? मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नव्हत काय? 또 하나님이 40년 동안 आणि 40 वर्षे तो कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय? 그에게 맹세하사 आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही? ज्यांनी ते कोण आहेत? अवज्ञा केली त्यांनाच की नाही? आज्ञा उल्लंघन करणाऱ्याबद्दल परमेश्वराने शपथ घेतली की ते त्यांच्या विसाव्यामध्ये कधीही प्रवेश करणार नाहीत. या आपण वचन 19 पाहूया. 이로 보건대 तरी यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. 자, 순종 आज्ञा उल्लंघनामुळे प्रवेश न करणाऱ्याबद्दल काय म्हणते? 뭐라고 했습니까? त्यांच्या अविश्वासामुळे. 그렇다면 अशा प्रकारे 라고 하는 것은 विश्वासाची सुरुवात 순종의 आज्ञाधारकपणाने होते. 시작이라고 볼 수 있겠습니다. 아브라함 परमेश्वराने अब्रामाला म्हटले, मोरिया डोंगरावर इसाकाचे अर्पण कर. 그 아브라함은 अब्रामाने कधीही परमेश्वराच्या वचनाचे आज्ञा उल्लंघन केले नाही किंवा स्वतःच्या मतावर आग्रह धरला नाही. 하나님의 असे यामुळे होते कारण की अब्रामाने आपल्या जीवनात परमेश्वराच्या इच्छेला सर्वोच्च मार्गदर्शक तत्व मानले होते. 그 독자 जेव्हा तो आपला एकुलता एक पुत्र इसाक 하나님의 याला अर्पण करणार होता, 드리려고 했을 때 하나님께서 तेव्हा परमेश्वराने अब्रामाला हाक मारली 아브라함의 그 모든 आणि त्याला अर्पण म्हणून एक मेढा अर्पण करण्याची परवानगी दिली. 순양으로 हो ना? 제물로 삼도록끔 그렇게 하지 않았습니까? 하나님께서는 परमेश्वर लोकांचा आज्ञाधारकपणा पाहतात. 지켜보십니다. हे अब्रामाचे परमेश्वराच्या वचनाचे पालन करण्याच्या विश्वासामुळे शक्य झाले. नोहा यापेक्षा वेगळा नव्हता. 방주를 지으라 할 때 परमेश्वराने म्हटले, एक तारू बनव. 아닙니다. तारू बनवणे सोपे नव्हते. 다른 어떤 비용이 필요할 परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे साहित्य गोळा करण्यासाठी 재료들을 आणि तारूचे बांधकाम करण्यासाठी खूप पैसे, 그걸 가지고 वेळ 하나님께서 바라시는 대로 आणि प्रयत्नाची आवश्यकता होती. 참 यावर विचार करताना 말들과 आपण विचार करू शकतो, 소진되었다. नोहाकडे विश्वास नसता तर असे करू शकला असता का? 노아가 믿음 없이 그런 일을 과연 결행할 수 있었을까 말이죠. 예, 그래서 म्हणून आज आपण स्वतःला याची आठवण करून देऊया की विश्वासाची सुरुवात आज्ञाधारकपणाने होते. 하셔서 하나님의 जर आपण परमेश्वराच्या वचनाचे पालन केले तर तो मार्ग आशीर्वादाचा मार्ग आहे. 길입니다. 이미 하나님께서 असे यामुळे आहे कारण की परमेश्वराने अगोदरच आशीर्वाद तयार केले आहेत 노아가 복을 आणि मार्ग दाखविला आहे. 아브라함이 복을 받았고 त्यामुळे नोहा, अब्राहम आणि मोशे यांना आशीर्वाद मिळाला. 그때는 어떤 삶을 हे खरे नाही का 같은 것 की त्या सर्वांनी आशीर्वादित जीवन जगले? 확인할 수 있지 않습니까? यहोशवा आणि गिदोनच्या बाबतीतही असेच होते. 우리가 जेव्हा आपण पाहतो 저 사람 त्याच्याकडे मोठा विश्वास आहे, 라고 하는 속에는 तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तो व्यक्ती परमेश्वराच्या वचनाचे प्रामाणिकपणे पालन करतो. 그래야 तेव्हाच आपण म्हणू शकतो की त्यांचा विश्वास योग्य आहे. 수 있는 것이죠. या आपण इब्री लोकास पत्र अध्याय 4 वचन 6 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 4 वचन 6. 말씀 보시면 कोणीतरी त्यात यावयाचे होते ते राहिले आहेत आणि त्यांना पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती. 뭐 하지 않아야 한번 त्यांना कशामुळे थांबवले? ते अवज्ञेमुळे त्यात आले नाहीत. 들어가지 못 म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवितो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, 하라고요. तुम्ही काय केले पाहिजे? 하지 말라. तर आपली मने कठीण करू नका. 곧
कठोर हृदय आज्ञा उल्लंघनाकडे घेऊन जाते. हे आज्ञा उल्लंघनाकडे घेऊन जाते म्हणून परमेश्वराने म्हटले, आपली अंतःकरणे कठोर करू नका. या आपण वचन 10 वर जाऊया. कारण जो कोणी त्याच्या विषयात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यापासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यापासून विसावा घेतला आहे. म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षण असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे. कृपया स्वर्गाच्या राज्याला कधीही विसरू नका, जेथे आज्ञा उल्लंघन करणारे प्रवेश करू शकत नाहीत. सैतान आपल्याला मोहात पाडतो आणि विचार करण्यासाठी प्रेरित करतो की त्या मार्गापेक्षा दुसरा मार्ग चांगला आहे. सैतान आपल्याला असे म्हणून मोहात पाडतो, जर तुम्ही असे केले तर आणखी मजेशीर असेल, जर तुम्ही असे केले तर तुम्हाला आणखी आनंद मिळेल, जर तुम्ही असे केले तर तुमच्यासोबत आनंदाच्या गोष्टी घडतील. असे असले तरी आपण या पृथ्वीवर का आलो हे ओळखूया आणि परमेश्वराच्या वचनाचे पालन करूया. स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्यासाठी आनंद, सुख आणि शांती तयार केली आहे. म्हणून मी तुम्हाला तेथे त्यांचे स्वागत करण्यास सांगू इच्छितो. परमेश्वर आपल्या तारणासाठी या पृथ्वीवर आले. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही स्त्रीच्या संतानातील उर्वरित संतती व्हा, जी जिथे कोठे कोकरा जाईल तेथे त्याचे पालन करतात आणि जगाचे मीठ आणि प्रकाश बना. आशा करतो की आपण चांगले उदाहरण स्थापन करून जगाला वाचवण्यास सक्षम होऊया. मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.